नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे गरजले. राणे आणि शिवसेना युद्ध रंगणार. बालकांच्या आणि दिव्यांगांच्या कायदेविषयक अडचणी सोडवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध. सचिव तथा न्यायाधीश आनंद सामंत यांचं प्रतिपादन. रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी रहिमत अलिमिया काझी यांची बिनविरोध निवड जाहीर. आणि मुलीनं आईला अग्निदेत दाखवून दिलं की मुलगी सुद्धा होऊ शकते वंशाचा दिवा. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाची शिवसेनेने गंभीर दखल घेत त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिला आहे. शिवसेनेची भूमिका अशी आहे की कोणी जर असं वक्तव्य करत असेल तर सर्वप्रथम तर आम्ही त्याचा निषेध करतो, कारण हे कल्चर नाही आहे. एक खासदारी म्हणून झालेल्या माणसाने असं व्यक्तीने असं उद्गार काढावे हे शोभा देत नाही त्यांना. त्यामुळे हा एक पहिल्या प्रथम तर निषेध करतो. आणि त्यांना जर असेच फटक्याचे आहे तर त्यांच्यापेक्षा डबल फटके आम्ही देऊ शकतो. त्यांनी रस्त्यावर यावं आणि आमच्या समोर यावं, हिंमत करावी त्यांनी फटक्याची. त्याच्या डबल फटके जर आम्ही नाही दिले तर आम्ही शिवसैनिक म्हणून हे नाही करू. रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संपर्क प्रमुख यांनी राणेंची बडबड शिवसैनिकच थांबवतील असं म्हणाले. त्या शिवसेनेने जिंकलेले आहेत, तेही त्यांना शल्य आहे. त्यामुळे अशा धुंदीत असणाऱ्या व्यक्तीने एखादं हे केलं तर ते मनावर घेऊ नये अशी आमची एक अपेक्षा आहे. त्यांच्यात जर हिंमत असेल निलेश राणेमध्ये तर त्यांनी रस्त्यावर येऊन हे करावं, आमच्याशी दोन हात करावं. आम्ही तयार आहोत. शिवसैनिक हे शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांकडे पेशन्स आहे तोपर्यंत ते शांत राहतील. एकदा पेशन्स जर संपले की शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवू शकतात. शिवसेना संघटना ही आंदोलनाच्या मार्गाने मोठी झालेली, समाजकार्याने मोठी झालेली आहे. राजकारण हा शिवसेनेचा तसा हे नाही आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी आपल्या वडिलांना विचारावं शिवसेना काय आहे, शिवसैनिक काय आहे, आणि नंतर असं वक्तव्य करायची आमची इच्छा. 4 दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी दिसणार तिथं फटकावणार असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याविषयी जाहीर विधान केलं होतं. केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गचं दुर्दैव असेल. तिकडे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर थापाही गेला असेल. आता हा मातोश्रीचा नवीन थापा आहे जो घाण साफ करायला, चप्पला उचलायला तिकडे मातोश्रीवर असतो. त्याच्या पलीकडे विनायक राऊतचं काम नाही. विनायक राऊत, तुझी वेळ जवळ आली. 2024ला तुझा बंदोबस्त करणार आणि तुला कायमचा कोकणातून हकलून देणार एवढं मी तुला 100% सांगतो. आणि भाषा बदलली नाही तर जिथे दिसशील तिकडे फटके घालीन एवढं लक्षात ठेव.
या विधानावर शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी कडक शब्दात राणेंना खडे बोल सुनावले आहेत. नारायण राणेंच्या पुतळ्यांनी ज्याप्रमाणे जे वक्तव्य केलं आहे, तुम्हाला सर्वांना काही सांगण्याची नवीन गोष्ट नाही. पहिली जी गोष्ट ती शुद्धीत नसतात आणि बेहोशीमध्ये ते असे वक्तव्य करतात. आम्ही वाट पाहतोय तुम्ही या विनायक राऊतांच्या अंगावरती, आम्ही तुला शुद्धीवरती आणू. एवढीच मला वाटतं त्यांच्यासाठी हा मेसेज खूप आहे. माजी खासदार तथा प्रदेश सचिव निलेश राणे आणि शिवसेनेमध्ये आता चांगलंच युद्ध सुरू होणार असे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. बालकांच्या आणि दिव्यांगांच्या कोणत्याही कायदेविषयक अडचणी सोडवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असल्याची ग्वाही प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश आनंद सामंत यांनी दिली आहे. तुम्हाला यंत्रणा निर्माण केलेली आहे की हे विधी सेवा प्राधिकरण. आता विधी सेवा प्राधिकरण बद्दल मॅडमनी सुरुवात केली त्यावेळी त्यांना पण माहिती नाही की म्हणजे माझी नेमणूक काय आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. तर ही जी न्यायालयीन यंत्रणा निर्माण केली गेली त्याच्यात मगाशी मी सांगितलं की पटकन न्यायासाठी आपल्याला थोडंसं झटावं लागतं. मग प्रत्यक्ष न्याय कसा देता येईल ह्याच्यासाठी ही कन्सेप्ट केली गेली. जो ॲक्ट आला लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट, त्याच्यामध्ये जस्टिस भगवती आणि ऐकलं असेल नाव, जस्टिस भगवती जे रिट पिटिशन दाखल करून घेत होते. एखादं पत्र सुप्रीम कोर्टात गेलं तरी त्याचं रिट पिटिशन म्हणून ट्रीट करून त्याला रिलीफ दिला गेला. मग त्यांनी हे कन्सेप्ट मांडलेलं आहे की असं लोकांना पटकन ॲक्सेस मिळावा ह्याच्यासाठी आपली न्यायालयीन यंत्रणा निर्माण करायला पाहिजे. आणि त्याच्यातनं ही विधी सेवा प्राधिकरण संस्था अस्तित्वात आली. आता ही संस्था ही न्यायालयाचाच भाग आहे. तिथे जिल्हा न्यायाधीश आहेत, ते त्याचे अध्यक्ष असतात आणि वरिष्ठ न्यायाधीश म्हणून सचिव म्हणून माझी नियुक्ती आहे. तर त्याचबरोबर कलेक्टर साहेब, SP साहेब, CO साहेब हे त्याचे मेंबर्स आहेत. हे असं का केलं आहे तर गव्हर्नमेंट मशिनरीशी कोऑर्डिनेशन करायचं आणि त्यांना त्यांचे अधिकार आहेत ते मिळवून द्यायचं, हा त्याचा मेन ऑब्जेक्ट त्या कायद्यामध्ये घातला आहे आणि म्हणून ही यंत्रणा तशी निर्माण केली आहे. मारुती मंदिर इथं असलेल्या आस्था सोशल फाउंडेशनमध्ये बालक आणि दिव्यांग हक्क कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांना गुलाबपुष्प देऊन करण्यात आली. आस्था फाउंडेशनच्या प्रमुख सुरेखा पाथरे यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना दिव्यांग क्षेत्रात काम करताना किती अडचणी येतात ते सांगितलं आणि त्यावर मात करून मार्ग काढला जातो असं त्या म्हणाल्या. मागे आपल्याकडे एका बच्चूच्या निमित्ताने त्या येत होत्या आणि त्यांनी आस्थाच्या कामकाजाची पद्धत समजून घेतली. मागे एका कार्यक्रमात आम्ही भेटलो आणि तेव्हा जाणवलं की आपल्यासुद्धा पालकांसाठी ह्या गोष्टींची आवश्यकता आहे, ज्या मुलांचे हक्क आहेत त्या संदर्भात. आणि मग त्यांनी त्याच्याकडून मला माहीत नव्हतं, म्हणजे आम्हाला फक्त असं कळलं होतं की तुमचाच फक्त प्रोग्राम होईल, पण अगदी दुधात साखर त्या पद्धतीने सर या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झाले. आणि आता सरांशी बाहेर चर्चा केली. आपले जे नेहमीचे सगळे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी मी सरांच्या निदर्शनात आणून दिले आणि सरांनी सर बाकीचं पुढे बोलतीलच की ते आपल्यासोबत आपले राहणार आहे. तर या चाइल्डलाईनच्या प्रमुख अन्वी शिंदे यांनी या विषयावर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. जी महिला व बाल विकास भारत सरकार यांच्या अनुदानातून चालवली जाते. गेली 11 वर्ष आम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी काम करतोय. 5 मे 2011 साली रत्नागिरी जिल्ह्यासाठी चाइल्डलाईनचा उपक्रम सईदा नाईक यांच्या प्रयत्नाने चालू झाला. आता त्यांचा मुलगा नोमान नाईक हे याचं काम पूर्णपणे पाहत आहेत. आपली MS नाईक फाउंडेशन या अंतर्गत हा पूर्ण प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यासाठी पूर्ण चालवला जातो. तर आपला एक टोल फ्री क्रमांक आहे 1098. तर अशी कोणती मुलं, म्हणजे बघा काही मुलं आम्हाला रस्त्यावरती भीक मागताना दिसतात, तसेच काही मुलं बालकामगार म्हणजे ज्यांना भट्टीमध्ये, चहाच्या टपरीवरती, हॉटेलमध्ये, चायनीज सेंटरमध्ये अशा ठिकाणी लहान वयामध्ये त्या मुलांना कामाला ठेवलं जातं. तसेच काही मुलांना शैक्षणिक मदतीची गरज असते, म्हणजे काही मुलं ही कायमस्वरूपी शाळाबाह्य असतात, तर काही मुलं ही वडिलांचा बिझनेस आहे म्हणून त्या बिझनेसमध्ये जातात आणि कामाकडे शिक्षणाकडे दुर्लक्ष देतात. तर अशी जी शाळाबाह्य मुलं आहेत. तसेच काही मुलं घरामधून पळून जातात, काही कारण असतं त्या काही कारणासाठी घरामधून पळून जातात, तर काही मुलांना पळून नेलं जातं. तर अशी जी मुलं आहेत. तसेच काही मुलांना किंवा मुलांवरती घरामध्ये किंवा घराच्या बाहेर शारीरिक लैंगिक अत्याचार होतो. तर अशी जी काही अत्याचारग्रस्त मुलं आहेत, म्हणजे ज्यांना मुलांना काही समस्या आहे, तर अशी जी काही मुलं आहेत ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, अशा मुलांसाठी आपण काम करतो. कायदेविषयक हक्क कर्तव्य या विषयावर चित्रफित दाखवण्यात आली. दीदी कह रही थी उसे स्कूल जाना है, तो पापा ने बोला कि स्कूल नहीं जा सकती, स्कूल से भैया जाएगा. इसलिए मैंने सोच लिया है कि मैं भी भैया जैसे बाल काट के भैया जैसे कपड़े भी पहन लूँगी और फिर सबको लगेगा कि मैं लड़का हूँ.
याप्रसंगी विधी सेवा प्राधिकरणाचे लेखापाल श्रीकांत जोशी, संकेत चाळके, संपता कांबळे, कल्पेश साखरकर आणि पालक उपस्थित होते. 2 दिवसापूर्वी माझ्याकडे जे असंच पूर्ण म्हणजे त्याला फिजिकली डिसेबल आहे पूर्ण तो, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत स्थिर काय राहत नाही, तर त्याला अभ्यासाला जागा नव्हती बसायला. तर तो माझ्याकडे आला, मला ॲप्लिकेशन दिलं. ही पूर्वीची गोष्ट आहे, 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो मला म्हणाला की मला MA करायचं आहे आणि मला MA साठी पुस्तकं नाही मिळत आहे, मला बसायला कोण देत नाही, कोण मदत करत नाही. मग कन्सर्न स्कूलला म्हणजे गोगटे जोगळेकर स्कूल आहे त्यांना मी पत्र लिहिलं की याला बसायला स्पेशल जागा अवेलेबल करून द्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी ताबडतोब जागा अवेलेबल करून दिली. त्याचा अभ्यास तिथे पूर्ण झाला, त्याचं सगळं कम्प्लीट झालं. आता त्याला सर्टिफिकेट पण मिळालं. जो जरी बाकी फिजिकली जो असला तर तो मेंटली स्ट्रॉंग आहे आणि त्याचा अभ्यास खूप चांगला करतो तो. आता त्याचं पूर्ण झाल्यावर त्याचं म्हणणं आहे की मला माझ्या आईबरोबर राहायचं नाही आहे, माझ्या वडिलांकडे राहायचं होतं. तर ते काही शक्य नव्हतं, त्यांचं काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम्स होते. मग तो म्हणाला की आता मला एखाद्या संस्थेमध्ये दाखल करून द्या, मला LLB करायचं आहे, मला तुमच्यासारखं न्यायाधीश व्हायचं असं त्याचं म्हणणं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुझं ॲप्लिकेशन दे. मी कन्सर्न संस्थेला कोल्हापूरला कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी फॉर्म पाठवला. आता त्याचं ॲडमिशनचं प्रोसेस चालू झालं आहे तिथे. त्या संस्थेने सांगितलं त्याला शाळेमध्ये पोचवून त्याला घरी आणण्यापर्यंतची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. आता तुम्हाला एकच सांगावं लागेल की अशा ज्या स्पेशली मुलांसाठी ज्या स्कूल्स असतात त्या काही ठराविक ठिकाणी उपलब्ध आहेत, सगळीकडे नाही आहे. मग आपली पण मानसिक तयारी असायला पाहिजे की त्या ठिकाणपर्यंत त्याला पाठवायचं. समजा इथे आविष्कारसारखी संस्था आहे, तुमच्यासारखी संस्था आहे, तर तिथपर्यंत त्यांना आणून नेण्याचं तरी काम आपल्याला करावं लागेल. रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी सौ रहिमत अलिमिया काझी यांची बिनविरोध निवड जाहीर करताच उपस्थित सदस्य आणि हितचिंतकांनी अभिनंदन केलं. एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं असल्यामुळे आणि त्याला सूचक म्हणून सचिन सुरेश संदळे यांनी नाव सुचवलेलं असल्यामुळे आपण सरपंच म्हणून सरपंच निवडणूक निकाल 1958च्या ग्रामपंचायत कलम 33/1/1959 ला अनुसरून मी रूपा मदन मनसेकर, अध्यासी अधिकारी ग्रामपंचायत शिरगाव हे जाहीर करते की श्रीमती रहिमत अलिमिया काझी सदस्य ग्रामपंचायत शिरगाव या सरपंच म्हणून शिरगाव या ग्रामपंचायतीचे दिनांक 11/2/2021 पासून सुरू होणाऱ्या उर्वरित मुदतीसाठी निवडून आलेले आहेत. शिरगावसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारून सौ रहिमत काझी यांनी सर्वांचे आभार मानले आणि नातेवाईक आणि उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार सौ रूपा मनोज मंचेकर यांनी काम पाहिलं. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभामध्ये अनेक मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच सौ रहिमत अलिमिया काजी यांना शुभेच्छा दिल्या. कोण म्हणतो मुलगा हाच वंशाचा दिवा, मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे हे नाकारता येणार नाही. ही सत्य घटना घडली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात. कैलासवासी स्नेहलता हरिश्चंद्र माने वय वर्ष 80 या मातेचं दुःखद निधन झालं. त्यांना मुलगा नाही तर 4 आहेत त्या मुली. या मातेच्या पतीचं 40 वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. पतीच्या मागे ह्या मातेनं या मुलींना कसं सांभाळलं असेल ते तिलाच ठाऊक. मातेचं नुकतंच निधन झालं. मुलगा नसल्यानं या मातेला अग्नी देणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला. पतीच्या पश्चात तिनं तळहातावर ज्या मुलींना लहानाचं मोठं केलं त्यापैकी 3 नंबरची मुलगी सौ सविता भरत लाखाटे या नाभिक कन्येनं आपल्या आईला अग्नी देऊन मुलगीसुद्धा वंशाचा दिवा आहे हे दाखवून दिलं आहे. संपूर्ण नाभिक समाजात ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. तिच्या या कर्तृत्वाला KTVचा सलाम. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे गरजले. राणे आणि शिवसेना युद्ध रंगणार.
बालकांच्या आणि दिव्यांगांच्या कायदेविषयक अडचणी सोडवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध, सचिव तथा न्यायाधीश आनंद सामंत यांचं प्रतिपादन. रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी रहिमत अलिमिया काझी यांची बिनविरोध निवड जाहीर. आणि मुलीनं आईला अग्निदेत दाखवून दिलं की मुलगी सुद्धा होऊ शकते वंशाचा दिवा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.